तर अजूनही सरकारचे डोळे उघडत नाहीत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। कोणत्या आमदाराकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे याचा तपास करा। लोकप्रतिनिधींवर देखील सह आरोपी म्हणून कारवाई केली पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। ही सरकार पक्षाचे काही डोळे उघडत नाहीत असं दिसतंय, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुन्हा अजय तावरेंची पाठराखण करण्यासाठी अजून एक सत्ताधाऱ्यांचा आमदार डेरे दाखल झाल्याचे समजते। घटना घडली तेव्हा सुरुवातीला सत्ताधारी पक्षाकडून आमदार सुनील टिंगरे आणि काही लोकप्रतिनिधी तिकडे संपर्क करत होते अशी माहिती आहे। आता पुन्हा एकदा कुठला आमदार मध्ये आलाय, त्या आमदाराचं नाव काय आहे, कुणाच्या सांगण्यावरून आलाय, का वाचवत आहे, या सगळ्यांची शहानिशा खरं तर झाली पाहिजे। आणि असा कुणी लोकप्रतिनिधी असेल तर त्याच्यावर सुद्धा सह आरोपी करत कारवाई केली पाहिजे। तर पुण्यामधील बार आणि पब मधील हप्ते वसुलीवरून धंगेकर आणि सुषमा अंधारे